अयो, या झुरळनी फार कंबरड आउट केलं माझं. झुरळ तर काही दिसलं नाही, पण माझी कंबर अयो. के किती कराल ना तुम्ही माझ्यासाठी? हो, पण ज्यांच्यासाठी हे सगळं चाललंय ते दोघं तर गायबच आहेत. हॅलो हॅलो के. हा, बोल ना दादा. अरे शुभंकर कुठे आहे? शुभंकर ना? नाही रे, काही आयडिया नाही. हे बघ के, कविताने तुला आणि शुभंकरला घराबाहेर जाताना बघितलंय. काय? हे बघ के, मला खरं सांग, कुठे शुभंकर? दादा ऐक ना, कोणाला सांगू नको. शुभंकर बुटीक मध्ये गेला होता, तिथून पम्मीजीकडे येणार होता, पण शुभंकर अजून बुटीक मधून आलाच नाही. ऐक, हे कोणालाच कळता कामा नये. कविता वहिनीला तर नाहीच नाही. बुटीक? हॅलो 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 हॅलो. बुटीकचं काय सांगितलंस मंदारला? पण दादा काही सांगणार नाही, तो आपल्या पक्षातला आहे. गरजच नाहीये, कारण ती कविता आहे ना, ती त्याच्या तोंडातून सगळं बाहेर काढेल. आणि एकदा का तिला बुटीकचं कळलं ना, तर ती तिथे बुटीकला जाईल, मग सगळं संपेल. अहो, पण तोपर्यंत ते निघाले असतील. नाही ना. झेंडू, ड्रायव्हरला फोन लाव. पम्मी मॅडम, नेमकं काय झालं कळेल का मला? आशू आणि शुब्बू दोघं बुटीक मध्ये अडकलेत ना. काय? अहो काय करताय? नाही म्हणजे एवढं काही लागलं नाही मला, नॉर्मलच आहे. अहो ऐका ना माझं, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? हा, होईल ते बरं आहे बघा. नाही खरंच मी सांगतोय, एवढं काहीच नाही झालंय. नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ. सॉरी. अहो ऐका ना, मैत्रीमध्ये सॉरी आणि थँक्यू नाही बोलायचं असतं. पण आपण जेव्हापासून भेटलोय तेव्हापासून आपण एकमेकांना फक्त सॉरी आणि थँक्यूच म्हणतोय. खरं तर मला माहिती आहे की तुम्हाला देखील माझ्याशी बोलायचंय, पण आईला दिलेला शब्द तुम्हाला तोडायचा नाहीये. पण मग ह्या सगळ्यात आपल्या मैत्रीचं काय? ती नाही ना तुटणार?
कविता ऐक ना. मोडणार. आज सगळ्यांची खोड मोडणार आहे मी. त्या दिवशी बुटीक मध्ये मला खोट्यात पाडलं होतं ना सगळ्यांनी. आता बघच. कविता गप. के माहिती ना तुला, मस्करी केली असणार त्यांनी. करू देत ना मस्करी, पण आज मी फोटोच काढणार आहे. त्या दिवशी ती पम्मी मध्ये आली, पण आज ती हिरोईन त्याला कसं वाचवणार? कविता अगं तू तुम्ही आधी मला सांगितलं असतं तर यातलं दादाला मी काही सांगितलंच नसतं. आता जे झालं ते झालं. आधी या दोघांना वाचवलं पाहिजे. करेक्ट. पम्मी तिथे काय कमी. व्हेरी नाईस. असू द्यात. दोघं आतच आहेत. अगं कविता दरवाजा बंद आहे, दोघं नसणार आत. कुणीतरी आलं वाटतं. एक मिनिट मी बघतो. कविता नाहीये कोणी आतमध्ये, जाऊयात आपण. हा तर माझ्या दादाचा आवाज आहे. कविता नाहीये कोणी आतमध्ये, जाऊयात आपण. चल. चावी दारालाच कशी? अरेच्या घाई गडबडीत राहिले असणार चुकून. हा आवाज ऐकलास मंदार? मी तुला सांगते ना, काहीतरी गडबड नक्की आहे. बघितलं, कोणी आहे का इकडे? कुठेतरी लपून बसले असते. अगं एवढं लपून कशाला राहतील ते? ज्यांना जगासमोर भेटण्याची भीती वाटते ना, ते असेच चोरून चोरून भेटतात. अगं कविता, आपण नाही का एकदा लग्नाआधी भेटलेलो असंच चोरून? आपलं लग्न ठरलं होतं मंदार, म्हणून मी तुला भेटायला आले होते. पण हे शुभंकर आणि अश्विनीचं प्रकरण जरा वेगळंच दिसतंय. बरं जाऊ दे, नाहीये ना इकडे कोणी, जाऊयात आपण. नशीब नशीब मी तिथे वेळेवर आले.
नाहीतर शुभूच्या वहिनीने तुम्हाला एकत्र बघितलं असतं ना तर मग बरं झालं वेळेवर मी दगड मारून खिडकी तोडली. हो की नाही केके? हा खरंय. मी तर शुभंकरला आधी सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मार्ग काढताच. काय रे शुभंकर? हो मी फोन केला होता पम्मीजी, पण रेंजचा प्रॉब्लेम होता. OMG, हो का? तरीच मी हेलो 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 किती करत होते. असो, पण आता तुम्ही दोघं सुखरूप आहात ना? बोलणं तर झालंच असेल. नाही म्हणजे अशा परिस्थितीत न बोलून कसं चालेल? एकमेकांना धीर तर दिलाच असेल. हो की नाही आशू? नाही तसं शुभूने सावरून घेतलंच असेल. मम्मी दी ह्या साड्या, मी निघते, उशीर होतोय. आई पण वाट बघत असेल ना? मी पण निघतो, नाहीतर घरी प्रॉब्लेम होईल. OMG, असं कसं? नो नो नो, तुम्ही दोघं जर आत्ताच गेलात तर माझं फोटोशूट कसं होणार? हा, आधीच तुमच्या दोघांमुळे ना माझं काही काम झालेलं नाहीये. के तू तरी सांग ना यांना. हो 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 होईल 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 होईल. सगळी तयारी होईल. शुभंकर, लाईट आपण आजच लावू. पण घरी? अरे घरचं मी बघेन, तू नको टेन्शन घेऊ. तसं पण बाई घरात नाहीच आहेत. आणि आशू, तुझ्या घरी ना मी फोन करेन, मी बोलेन आत्याशी. अजून कशी आली नाही? 100 वर्ष आयुष्य आहे तुझ्या लेकीला. घे. आशू, अगं कुठं राहिलीस? हॅलो आत्या, मी पम्मी बोलतीये. आज आशू माझ्या बरोबरच असेल. का ग? आता कसं सांगू सर तुम्हाला? आता फोन केलायस ना तर सांग. अहो सर, घरामध्ये अन्नाला पैसे नाहीत. अहो कसे बसे 2 घास मिळतायत पोटाला. त्यातही हे काम जर पूर्ण झालं नाही तर उपाशी झोपावं लागेल मला. सर सर प्लीज प्लीज सर, फक्त आजची रात्र शुभंकरला मला माझ्या कामात मदत करू द्या सर. अरे पण ते मी तुम्हाला शब्द देतो ना, शब्द देतो सर. शुभंकर कॅमेराला हात लावणार नाही. आत्ते, या पम्मीने शब्द दिलाय तुला. काळजी करू नकोस, आशू माझ्या सोबतच असेल. बरं बरं ठीक आहे. काय रे, कुठून येत आहे? बाबा, आईंनी दिलेला शब्द मी नाही पाळू शकले. मी चुकले. काय झालंय? सांगते, पण मंदार आधी एकदा तू खोलीत बघून ये, शुभंकर आहे की नाही. नाही येतो. हेच सांगत होते मी बाबा. आईंनी जाताना घरातली सून म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली होती. मंदार दिली होती ना जबाबदारी? हो. पण मी नाही पार पाडू शकले बाबा. अगं असं काय म्हणतेस? चांगलं 2 वेळेस जेवण देतेस, अधूनमधून एखाद दुसरा कप चहा देतेस. माझ्या औषधाच्या वेळा तर तुला पाठ झाल्यात. मग आता काय राहिलं? अहो बाबा, शुभंकरवर लक्ष ठेवायचं राहिलं. तो न सांगता घरातून निघून जातो. मला सांगितलंय. कधी? अगं त्या केकेचा फोन आला होता. त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून म्हणलं राहू दे त्याला मदत करायला शुभंकर तुझ्यासोबत. त्याचं महत्वाचं काम म्हणजे फोटोग्राफी? माहिती आहे मला, पण मी बजावलंय. फक्त मदत म्हणजे मदत, फोटोग्राफी करणार नाही. आणि बाबा तुम्ही परवानगी दिली? हो. काय त्या केकेचा रडवेला आवाज मला ऐकवे ना ग. मग म्हणलं राहू दे शुभंकरला तुझ्यासोबत मदतीसाठी. बर चला, आता बोलण्यात वेळ घालू नका,
पटकन जेवणाची तयारी करा, भूक लागली. मी आहेच माझ्या खोलीत. हा मंदार, आता बाबांनी परवानगी दिली आहे ना, मग तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? टेन्शन घेणार नाहीये, टेन्शन देणार आहे. बाबा झोपू दे, मग आपण दोघे बाहेर जातोय. तर एवढ्या रात्रीचं कुठं जायचंय आपल्याला? शुभंकरची झोप उडवायला. के यातला एक बोट पकड. हा अरे यातला एक बोट पकड ना. हा OMG, काय झालं? माझ्या हबीला पण हाच कलर आवडतो, ब्लू. OMG, हे काय झालं? ब्लॅकआउट ब्लॅकआउट. मला वाटतं फ्यूज उडाला असेल. हा ना, आता कुठं दिवा लागलेला वाटत असतानाच फ्यूज उडाला. शुभंकर, तू जरा बघतो का? अरे मला त्यातलं काही कळत नाही. हा, पण मी ट्राय करतो. स्लोली स्लोली. OMG, किती काळोख आहे ना, सगळं ब्लॅक ब्लॅक. पम्मीजी, तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. कविता, तुला नक्की माहिती आहे का की हेच घर आहे? अरे मी बुटीकच्या मॅडम कडून अगोदरच पत्ता घेऊन ठेवलाय. तू चल रे. अगं कविता, पण असं दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहणं बरं दिसतं का? दुसऱ्यांच्या घरात तुझा भाऊ आहे, तुला हे बरं वाटतं का? अगं पण कविता, असं तू फक्त मोबाईल रेडी ठेव. दोघं दिसले ना की लगेच फोटो काढते. बरं झालं, थँक्यू. अरे हो, मीच म्हणालो मैत्री सॉरी आणि थँक्यू नाही. ही मेणबत्ती इथे ठेवा ना. तसं बघितलं तर मला यातलं फार काही नाही कळत, पण आता आपलं प्रयत्न करून बघायचं. काळोखात हात धरलाय दोघांनी एकमेकांचा. लाईट गेली घरातली, काहीतरी दिसतंय का नीट? पण हात धरलेलं दिसतंय ना. दे दे फोन, दे पटकन. कोण आहे तिथे? मी माची सांगते. हा, होतीये ना लाईट सुरू. त्याचं काय झालं, मेणबत्ती विझली आणि त्यामुळे ह्या माचीस आणायला जात होत्या. ठीक आहे, तुम्ही लावा दिवे. हा, म्हणजे लागतील ना दिवे? हो. OMG, ते तरी मी नेहमीच म्हणते, बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. असं तुम्ही म्हणता का? म्हणजे हा डायलॉग तुमचा आहे? हा. तरीच मला ना डाऊट होताच, शाहरुख खाने हा डायलॉग कुठून दाबला असणार.
अगं चेहरे तरी दिसतात का नाही त्याच्यात? काहीतरीच आपलं तुझं ना कविता. आता आता काय, आता परत जायचं नाही आपल्याला. कोणी बघितलं तर? ठीक आहे, आता फोटो नाही दाखवणार बाईंना, पण प्रत्यक्षात बाळ काय करतो ना त्याचं दर्शन उद्या सकाळी घडवणार. अरे आई, या या. वा वा वा. शारदा, प्रवासात काही त्रास वगैरे झाला नाही ना? अजिबात नाही. हा, मग ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तू मुंबईला जाताना मला बजावलं होतंस त्याच पद्धतीनं तू जाताना जसं घर होतं तसंच आजही आहे. सगळं व्यवस्थित टापटीप आणि स्वच्छ. अरे बोलत काय बसलोय कविता? अगं शारदा प्रवासातून थकून आलीये, तिच्यासाठी एक मस्त फक्कड चहा बनव बरं. हो. बाळ कुठे? अजून आला नाही वाटतं. अजून आला नाही म्हणजे बाळ रात्रभर घरी नाहीये? बाबा, हा ते आपलं तो हा बाळ कुठे आहे?